चिवईची भाजी. प्रत्येक ठिकाणी या भाजीला वेगवेगळं म्हणतात, पण विदर्भामध्ये या भाजीला चिवई असं म्हटलं जातं. तर खूप जास्त रिच इन फायबर अँड विटॅमिन आहे या भाजीमध्ये. उन्हाळ्यामध्ये जास्त खाल्ल्या जाते ही भाजी. छान कैरी घालून करतात आणि खायला तेवढीच छान लागतं. सोबत असं तूर डाळीचं वरण, त्यात तूप घातलेलं आहे वरणामध्ये, थोडं घट्ट थोडं पातळ असं वरण, चिवईची भाजी, कैरी आणि चपाती. आहा, काय मस्त टेस्टी लागते ही भाजी. या भाजीला थोड्या काड्या असतात, तर त्या काड्या काढून घ्यायच्या. थोडंसं किचकट आहे भाजी निवडायला, पण त्या काड्या काढून घ्यायच्या. स्वच्छ धुवून घ्यायची भाजी, चाळणीमध्ये निथळून घ्यायची, कट करून घ्यायची. आणि इथे मी चणा डाळीचं पीठ टाकते आहे, बेसन म्हणजे, आणि त्या हाताने थोडं मिक्स करून घ्यायचं. चणा डाळीच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही इथे तूर डाळ सोक करून थोडी वाटून घेतली आणि अशाच प्रकारे या वेळेला त्यामध्ये मिक्स केली तरी चालतं, पण मी डाळीचं पीठ यूज केलेलं आहे. डाळीच्या पिठामध्ये पण आपल्याला भरपूर प्रोटीन मिळतं. या भाजीसाठी मी एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे, तो बारीक असा कट करून घ्यायचा. आणि या भाजीमध्ये जे डाळीचं पीठ मिक्स करून ठेवलं होतं त्यामध्ये थोडं मीठ घालायचं आणि मिक्स. 1 वाटी अशी कट केलेली जर भाजी असेल तर अर्धी वाटी डाळीचं पीठ मिक्स करायचं त्या भाजीला. ते हळद तिखट लागणार आहे मला भाजीसाठी. आणि बाजूच्या इथे डब्यामध्ये मी जे हिरवी मिरची, लसूण, जिरं, कोथिंबीरचा ठेचा केलेला आहे आणि कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल थोडं कडकडीत गरम झालं की आपल्याला त्यामध्ये थोडा जो कट करून ठेवलेला कांदा आहे तो घालायचा. या भाजीला कांदा लागतो, कांद्यामुळे जरासं ओलसरपणा येतो या भाजीला आणि खायला पण छान लागतो. कांदा थोडंसं लालसर आपला भाजून झाल्यानंतर आपण त्यामध्ये हळद, लाल तिखट घालणारच आहोत, पण हिरव्या मिरचीचा ठेचा पण घालणार आहे. हळद आणि लाल तिखट बरोबर हिरवी मिरचीचा पण ठेचा, आणि ही भाजी जरा तिखटच छान लागतं. थोडंसं लालसर कांदा व्हायला लागला की हळद आणि तिखट घालून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर असं थोडंसं खमंग वास येऊ द्यायचा तिखटाला. त्यानंतरच आपण आता जो हिरव्या मिरचीचा मी ठेचा बनवून ठेवलेला आहे ना, हिरवी मिरची, लसूण, जिरं, कोथिंबीर असं घालून बनवून ठेवलं होतं. ही भाजी जरा तिखट झणझणीत छान लागते. लाल तिखट घातल्यानंतर पण हिरवा मिरचीचा ठेचा हा ऑप्शनल आहे. माझ्याकडे होता त्याने जरा जास्त टेस्ट छान येणार आहे, पण हिरव्या मिरचीचा ठेचा लसूण जिरं घालून जो बनवून ठेवला तो यूज केला तर एकदम छान लागेल. अदरवाईज तुम्ही लाल तिखटसुद्धा यूज करू शकता. आणि ही जी आपण डाळीच्या पिठामध्ये जी भाजी सोक करून ठेवली होती मीठ लावून, ती भाजी आता यामध्ये टाकायची आहे. डाळीच्या पिठाने आणि भाजीचं पाणी आणि मिठाने त्या पाणी सुटून ते डाळीचं पीठ त्या भाजीला कोट झालेलं आहे छान, आणि असं मॉइश्चर सुटलं आहे मिठामुळे त्या 1 ते 2 मिनटं ही भाजी छान त्या कांद्यामध्ये छान परतून घ्यायची. हिरवी मिरची, लसूण, जिरं जे वाटण आपण घातलं होतं आणि कांदा आणि ती भाजी जी टाकल्यानंतर आपण 1 मिनटं जसं परततो, असा सुगंध येतो ना या भाजीला, एक वेगळ्या प्रकारचा सुगंध असतो या भाजीला. ती भाजी करतानाच आपण तो फील करू शकतो. त्यानंतर कव्हर करून ठेवायची भाजी. आणि इथे मी कैरी आहे, ती कैरी छान बारीक अशी कट करून घेतली आहे. मस्त हिरवीगार कैरी होती माझ्याकडे. 2 मिनटानंतर कव्हर केलेली भाजीमध्ये आपल्याला ही कैरी टाकायची आहे. कैरी 2 मिनटं कव्हर झाल्यानंतर ते डाळीचं पीठ वगैरे त्या भाजीचं छान असं बघा, ते डाळीचं पीठ त्या भाजीला व्यवस्थित सगळीकडे लागून ती थोडीशी जी ओलसर झाली होती, तो ओलसरपणा कमी झालेला आहे भाजीचा. आता कैरी टाकल्यानंतर आपल्याला फिरवून घ्यायची आणि लगेचच एक वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे कैरी पण त्यामध्ये थोडीशी अशी मिक्स होऊन जाईल आणि थोडंसं आंबट अशी चव येणार त्या भाजीला. काय सुगंध येतो आहे भाजीला, कशी सळसळीत आणि सुट्टी सुट्टी भाजी झालेली आहे. मस्त तुम्ही बघू शकता इथे. ही भाजी मस्ट ट्राय आहे, एकदा सगळ्यांनी खायला पाहिजे. उन्हाळ्यामध्ये ही भाजी विदर्भामध्ये भरपूर प्रमाणात केली जाते. त्यानंतर लगेचच मी एका ताटामध्ये मस्त घट्ट असं वरण घेतलं, त्यामध्ये थोडं तूप घातलं आणि ही भाजी किती छान दिसते. कैरी घेतली, फुलका घेतला आणि असं थोडंसं घट्टसर थोडं पातळ असं वरण, त्यावर तूप आणि त्या भाजीचा सुगंध काय येतो आहे, दरवळतो आहे छान. अशी थोडीशी ओलसर पण राहते, थोडी मोकळी पण होती ही भाजी आणि खायला पण इतकी टेस्टी टेम्पटिंग लागते ना. थँक्यू.